हा पदार्थ बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना? अचानक घरी पाहुणे आले किंवा संध्याकाळी काही चटपटीत खाऊस वाटलं तर हा पदार्थ तुमच्यासाठीच आहे। याचं नाव तुम्हाला समजलंच असेल, याला कोबी मंचुरियन असं म्हणतात। मी 250 ग्रॅम कोबी असा बारीक खिसून घेतलेला आहे। तुम्हाला जर खिसायचं नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता। कोबी खिसून झालेला आहे। आता याच्यामध्ये काही मसाले ॲड करूया। सर्वप्रथम मीठ घालू, आलं लसूण पेस्ट ही 1 चमचा घालायची आहे, लाल तिखट ही 1 चमचा, व्हेज मंचुरियन मसाला 1 चमचा, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, 1 वाटी मैदा आणि थोडंसं 2-3 चमचे हे बेसनचं पीठ घालायचं आहे। बेसनचं पीठ हे ऑप्शनल आहे। नंतर सोया सॉस घालायचा आहे 2 चमचे आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे कोणत्याही प्रकारचा पाण्याचा वापर मी केलेला नाही। हे पीठ तयार झाले की लगेच त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। हे पीठ अजिबात रेस्ट करायला ठेवायचं नाही। कोबी मंचुरियनची जशी साईज तुम्हाला हवी आहे त्या प्रकारे त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे। कढईमध्ये तेल गरम करून घेऊ आणि आपली कोबी मंचुरियन त्यामध्ये तळायला टाकू। मध्यम आचेवर हे छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊ। साधारणतः 1 ते 2 मिनिटं हे व्हेज मंचुरियन मध्यम आचेवरती छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले आहेत। कोबी मंचुरियन सॉस बनवण्यासाठी कांदा, लसूण, आलं आणि कोबी हा बारीक चिरून तो तेलामध्ये छान परतून घेऊ। इथे तुम्ही अजून इन्ग्रेडियंट पण ॲड करू शकता। नंतर अर्धे वाटी टोमॅटो सॉस, 2 चमचे सोया सॉस हा मिक्स करून घेऊ। मी हे ड्राय मंचुरियन करणार आहे, त्यामुळे मी इथे कोणतीही ग्रेव्ही बनवणार नाही। तुम्हाला ग्रेव्ही आवडत असेल तर तुम्ही ग्रेव्हीही बनवू शकता। हे सर्व मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा अशी साखर टाकायची आहे। या कोबी मंचुरियन मध्ये साखर आणि बेसन पीठ हे पूर्णतः ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। आपला सॉस हा तयार आहे। आता तळलेली कोबी मंचुरियन हे याच्यामध्ये ॲड करून घेऊ। आपले हे यम्मी असे कोबी मंचुरियन तयार आहेत। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।